विद्यार्थी आहेत. माझं पण लहानपण मोठे पण सगळं ओतूरच्या प्रांगणात आणि ओतूरमध्ये झालेलं आहे. त्यामुळे तुमच्यासारख्या मुलांना मार्गदर्शन करून जर तुमच्यातले जर 10-15 कॅडेट्सचं जर चांगलं क्रेज होत असेल तर ती माझ्यासाठी सरांसाठी पण एक अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब आहे. माझा परिचय करून देतो मी सगळ्यांना. माझं नाव प्रणित विजय कुमार पारधी. मी ओतूरमध्येच पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण मी ओतूरमध्येच केलेलं आहे. चैतन्य विद्यालय, गाडगे महाराज विद्यालय आणि अण्णासाहेब वगैरे या ठिकाणी माझं शिक्षण झालेलं आहे. आणि मी अगदी शून्यातून आज कुठेतरी MPSC पास करून आज इथे उभं राहिलेलो आहे. NCC कॅडेट आणि NSS कॅडेट यांचं सगळ्यात एक बेसिक गोष्ट काय की तुम्हाला एक युनिफॉर्म सर्व्हिसचं एक क्रेज असतं, सोशल वर्किंग, एक काहीतरी डिफेन्स सर्व्हिस मध्ये जाण्याचं तुम्हाला पहिल्यापासून जिद्द असते. ते करण्यासाठी तुम्हाला काय करायची गरज आहे की बेसिक NCC कॅडेट्स मध्ये तुम्हाला एक डिसिप्लिन कोर्स आहे. डिसिप्लिन हे मेंटेन करणं सगळ्यात मस्त आहे. मला वाटतं NCC ची सुरुवात 1946 मध्ये झाली असेल, बरोबर ना? आणि त्याचं हेडक्वार्टर्स मला वाटते दिल्लीला आहे. ओके, सो NCC कॅडेट्स याचे फायदे काय तुम्हाला? NCC करता तुम्ही प्रत्येकाला वाटतं की NCC केल्यानंतर पुढे आर्मी मध्ये जायचं, मिलिटरी मध्ये जायचं, नेव्ही मध्ये जायचं किंवा SPG, NSG कमांडो वगैरे व्हायचं. पण त्यासाठी बेसिक गोष्टी ज्या आहेत या तुम्ही प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. NCC कोर्स कम्प्लीट करताना तुम्हाला A टाईप, B आणि C असे 3 सर्टिफिकेट्स असतात मला वाटतं, बरोबर ना? त्यामध्ये A सर्टिफिकेट्स जर ज्यांना A सर्टिफिकेट्स मिळालेले आहेत त्यांना मला वाटतं डिफेन्सच्या, नेव्हीच्या, आर्मीच्या एक्झाम मध्ये 5 मार्काच्या रिटर्न एक्झाम मध्ये त्यांना एक बेनिफिट्स असतात. ज्यांना B सर्टिफिकेट्स मिळालेलं असतं त्यांना 10 मार्क्सचं एक बेनिफिट्स असतं. आणि मला वाटतं ज्यांना C सर्टिफिकेट्स असतं त्यांना 15 मार्क्सचे ऍडिशन प्लस तुम्हाला रिटर्न एक्झाम काहीतरी नसते. म्हणजे तुम्हाला फक्त काय फिजिकल एक्झाम वगैरे क्वालिफाय करायचं. तर फिजिकल एक्झाम क्वालिफाय करायला तुम्ही प्रिपेअर झालेला असता की तुमचं ऑलरेडी तुम्ही डिसिप्लिन कोर्स मधून तुम्ही तेवढे ग्राउंड वर्क तुम्ही केलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला ते जास्त हार्ड जात नाही. आता NCC मधून तुम्हाला जर इन फ्युचर जर तुम्हाला भविष्यात जर कुठेतरी तुमचा एक करिअर प्लॅटफॉर्म करायचा आहे किंवा तुम्हाला जर तुमचा एक स्वतःला ऍज अ आर्मी ऑफिसर, ऍज अ पोलीस ऑफिसर पाहायचं आहे तर बेसिक गोष्टी तुम्ही मगाशी बोलणं झालं आमचं की लायब्ररी, आता लायब्ररीमध्ये फक्त बोटावर मोजणी एवढी पोरं जात आहेत. मग ह्या गोष्टी तुम्ही जर स्वतःहून जर लायब्ररीमध्ये जर दिवसातले 1 तास, हार्डली 2 तास जास्त वेळ तुम्ही तुमचं कॉलेज लाईफ असते आणि तुम्हाला कॉलेजमध्ये फिरणं किंवा मित्रांसोबत जाणं हे पण खूप छान वाटतं. पण जर तुम्ही दिवसातला 1 तास किंवा 2 तास जर तुम्ही अभ्यासाला दिला तर तुम्ही आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्हाला म्हणतो ना जे करिअर तुम्हाला करायचं आहे त्यातला अर्ध स्ट्रगल तुम्ही आधीच केलेला असता. ते कसं? मी ज्या वेळेला MPSC ला सुरुवात केली त्यावेळेला माझ्याकडे पण गाईड्स, MPSC ला गायडन्स करणार कोणी नव्हतं. आपल्या गावामध्ये खूप कमी लोक आहेत की जे MPSC पास आउट करून पुढे गेलेले आहेत. पण ते गायडन्स जेव्हा पुण्यात गेलं तेव्हा त्यांना कळलं. ज्यावेळेला ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं त्यावेळेला त्यांना MPSC गायडन्स कुठेतरी सुरुवात झाली. परंतु जर आपण जर आजच्या तारखेला ज्यावेळेला FY, SY, TY करताना जर तुम्ही जर फर्स्ट इयर, सेकंड इयर पासून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम काय असते, कसे प्रश्न विचारतात आणि तुम्ही त्या प्रश्नाच्या अनुषंगाने काय अभ्यास केला पाहिजे याचा जर तुम्ही आता कुठेतरी तुम्ही प्रिपरेशन केलं तर तुम्ही अर्ध्या गोष्टी तुम्ही आताच कम्प्लीट करता. मी ज्यावेळेला MPSC ची सुरुवात केली होती त्यावेळेला मी 5वी पासून तर 12वी पर्यंत सगळे रेफरन्सेस बुक घेतले, त्यांचे बुक्स घेतले, स्टडी बुक जे रेग्युलर बुक्स आहेत ते बुक्स पहिले कलेक्ट केले, ते रीड केले, रेफरन्सेस बुक रीड केले आणि ते करताना रेग्युलर स्टडी करून कुठेतरी फर्स्ट अटेम्प्टला मी ही पोस्ट काढलेली आहे. आता NCC तुम्ही NCC किंवा NSS हे कॅडेट करताना तुम्हाला पण एक प्रश्न पडतो की बाबा NCC मधून कुठे कुठे जाता येतं. तर आर्मी फोर्स, पोलीस फोर्स, SRPF, NSG, नेव्ही, एअरफोर्स आणि इतर डिफेन्स सर्व्हिसेस या ठिकाणी पण तुम्हाला एक जाता येतं. पण ते जाण्यासाठी प्लॅटफॉर्म जो आहे तो तुम्हाला इथून सुरुवात आहे. म्हणजे तुम्ही आज जर तुम्ही थोडंसं कुठे एक अभ्यास ओरिएंटेड किंवा ग्राउंड ओरिएंटेड किंवा आपल्याला एक टार्गेट ओरिएंटेड जर अभ्यास केला तर कुठेतरी तुम्ही एक अचिव्हमेंट करता. माझा एक वर्गमित्रच आहे पुरुषोत्तम थोरात, आता आळे फाट्याला कॉन्स्टेबल आहे.
सो तो ज्या वेळेला कॉलेजला होता फर्स्ट इयर पासून त्यांनी एनसीसी कॅडेट्स होता, त्यांनी फर्स्ट इयर पासून टार्गेट ठेवलं होतं की मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला पोलीस कॉन्स्टेबल. ज्या वेळेला त्यांनी सुरुवात केली होती त्यावेळेपासून त्याचं टार्गेट होतं. दररोज तो सकाळी ग्राउंड जायचा, ग्राउंड करायचा, 1 ते 2 तास ग्राउंड करायचा, दुपारी कॉलेज करायचा, संध्याकाळी 5 ते 7 2 तास कंपल्सरी ग्राउंड करायचा, दिवसभरात वाटलं तरी 2 तास स्टडी करायचा. पण ज्या वेळेला त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं त्यावेळेला तो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कॉन्स्टेबल झाला आणि तो आज जुन्नर पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. सांगण्याचा उद्देश काय की तुम्ही जर आता जर कुठेतरी अभ्यासाला सुरुवात केली तर तुमचं कुठेतरी नंतरचं स्ट्रगल, नंतरचं एक कुठेतरी हार्डवर्क जे आहे ते कुठेतरी कमी होतं. सेकंड थिंग म्हणजे काय की तुम्ही कॉन्स्टेबलची किंवा जवान कमांडो याची एक्झाम नका करू. तुम्ही हायर सीडीएसच्या एक्झामची प्रिपरेशन करा, एमपीएससी करा, यूपीएससी करा. एमपीएससी यूपीएससी केल्यानंतर काय होतं, तुमच्या या छोट्या छोट्या एक्झाम्स आहेत ना कॉन्स्टेबलच्या किंवा आर्मी फोर्सच्या किंवा इतर कुठल्या एक्झाम आहेत त्या तुम्ही इझिली क्रॅक करता. तुम्हाला असा वेगळा अभ्यास करायची गरज नाही आहे. एक्साईजचा म्हणा किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही म्हणा, तुम्हाला असा वेगळा अभ्यास करण्याची अशी गरजच लागत नाही. पण जर तुम्ही आता जर कॉन्स्टेबलचे प्रिपरेशन लागले तर तुम्हाला ते करण्यासाठी तुम्हाला 2-3 वर्ष अजून लागतील. अभ्यास करा, त्याच्याच रिगार्डिंग तुम्ही अभ्यास करता. हायर एम ठेवलं तुम्ही, लोअर एम तुम्ही खूप इझिली क्रॅक करू शकता. हे तुम्हाला मी डायरेक्टली का सांगतो, मी पण या फेज मधून गेलो आहे. मी पण त्या लास्ट फेज मध्ये कुठे बसलेलो असायचो, लेक्चर ऐकायचो, अभ्यास करू किंवा नंतर करू हेच असायचं. मला पण असं एमपीएससी करताना कोणी गाईड केलं नाही की बाबा म्हणजे कॉलेज टाइम मध्ये तेव्हा एमपीएससी का केली पाहिजे, कशी केली पाहिजे. आता मोस्टली सगळे आर्ट्स कॉमर्सचे किंवा काही सायन्सचे स्टुडंट्स असतील. ग्रॅज्युएशन जर तुम्ही काय करणार, तुम्ही विचार केलाय कधी आफ्टर ग्रॅज्युएशन काय नाही. जनरली विचार करतात की बाबा काही जण करतात की आफ्टर ग्रॅज्युएशन मी कुठेतरी पोलीस भरती तयारी करणार किंवा मिलिटरीत जाणार, नेव्हीत जाणार, एअरफोर्स जाणार, बरेचसे विचार करतात. परंतु हे जाण्यासाठी तुम्ही काय करता हे कधी वाचलं का, कुणीही वाचलं नाही. हे जाण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे कधी सरांना विचारलं का? खूप कमी लोकांनी विचारलं. बोटावर बोलणाऱ्या लोकांनी विचारलं सरांना, सर मला इथे जायचं, मी काय केलं पाहिजे. हे जर तुम्ही आज तुम्ही विचार केला ना तर तुम्ही उद्या तुम्ही एक चांगला एक तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळेल किंवा तुमच्या रेग्युलर यूज मध्ये जो तुमचा अभ्यास आहे ना तो कुठेतरी तुम्हाला एक वर्क होतो. जर तुम्ही एक आठवड्यातून तुम्ही एक क्वेश्चन पेपर, एक रॅन्डम कुठल्याही क्वेश्चन पेपरची सिरीज घ्यायची किंवा आता मार्केट्स मध्ये आपा भवन चौक जर तुम्ही म्हटले तर रेफरन्सेस बुक किंवा क्वेश्चन्सच्या ज्या एक्झाम बाकी जुन्या एक्झाम आहेत ते एक्झामचे बुक मिळतात सर. तर ते एक एक्झामचं एक पेपर तुम्ही जनरली सोडून बघा तुम्ही, आणि तो सोडवल्यानंतर एक टायमिंग लावून तुम्ही सोडून बघा. तो सोडवल्यानंतर तुम्ही त्याच्या रिझल्ट चेक करा आणि तुम्ही कुठे कुठे चुकला तुम्ही हे बघा आणि तुम्ही काय करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल हिस्ट्री चॅप्टर आहे तर हिस्ट्री चॅप्टर वरती प्रत्येक एक्झामला म्हणजे आर्मी, एअरफोर्स आणि प्रत्येक एक्झामला प्रत्येक टॉपिक वाईज मार्क्स असतात. मग तुमचं हिस्ट्री आहे, हिस्ट्रीमध्ये काय प्रश्न विचारतात, काय अभ्यास केला पाहिजे आणि काय केलं पाहिजे या गोष्टी करतात. या ज्यावेळेला तुम्ही कुठे करता त्यावेळेला तुम्हाला कुठेतरी एक्झाम ओरिएंटेड तुम्ही कुठेतरी प्लॅटफॉर्मवर उभे राहता. सो जर तुम्हाला कधी वेळ भेटला तर तुम्ही या क्वेश्चन पेपरचा एकदा सराव करून बघा. फार तर काय आपल्याला आपण किती पाण्यात आहे हे कळतं. फॉर एक्झाम्पल 100 मार्काचा पेपर जर सोडवला तर तुम्हाला कळतं की तुम्हाला याच्यात विदाऊट प्रिपरेशन किंवा प्रिपरेशन करून किती मार्क्स झाले, 35, 40, 45, 60. त्यानंतर तुमचं एक हळूहळू तुमचं एक अभ्यासाचा एक तुम्हाला एक व्ह्यू मिळतो, तुम्हाला एक गायडन्स मिळतो आणि काहीतरी होतं. मी ज्यावेळेला एमपीएससी सुरुवात केली त्यावेळेला मला आठवतं चांगलं की मी माझ्या मित्रासोबतच सहजच फॉर्म भरला होता, राज्यसेवेचा फॉर्म भरला होता सहजच सर. आणि मी एक्झामला गेलो होतो, पुण्यात गेलो होतो, एक्झाम दिली. एक्झाम दिल्यानंतर 200 पैकी मला 110 माझे आन्सर बरोबर आले होते. राज्यसेवाची प्रिलिम दिली होती 2010ची. एक्झाम दिल्यानंतर मला कुठेतरी वाटलं की जर मी काहीही अभ्यास न करता जर माझ्या एक नॉलेजवरती किंवा माझा आतापर्यंत कॉलेजमधून जे आतापर्यंत किंवा शाळेमधून शिक्षण झाले त्यामधून जर मला जर 200 पैकी 110 मार्क्स पडतात तर मी जर अभ्यासाला सुरुवात केली तर कुठेतरी एक किंवा 2 वर्षात मी कुठेतरी क्लास 2 ऑफिसर बनेल. हे कुठेतरी त्यावेळेला विचार केला. पर्याय मी एमपीएससी कडे वळलो. एमपीएससीला सरांनी गायडन्स केलं. सोनवणे सर आपले कॉलेज, सोनवणे सर, गावाई सर यांच्याकडनं मी इंटरव्ह्यू सर गायडन्स घेतला. ऍक्च्युअली फॅक्ट आहे सर, मी सरांकडे इंटरव्ह्यू सर काय क्वेश्चन विचारतील ते सरांकडे मी स्वतः लेक्चर लावला. म्हणजे की काय विचारू शकतात इंटरव्ह्यू जर घेतला, कंडक्ट केला तर काय. कारण की आम्हाला त्यावेळेला नॉलेज देणार पण कोणी नव्हतं. मी ज्यावेळेला एमपीएससी सुरुवात केली त्यावेळेला आम्हाला एमपीएससी करू नको असे सांगणारे 10 होते आणि एमपीएससी कर हे सांगणारे 2 लोक होते. का तर
एमपीएससी खूप अवघड आहे, खूप टफ आहे, पासिंग रेशो खूप कमी आहे, हे लोकांना खूप वाटतं. पण तसं नाही. एमपीएससी जर एक टू द पॉइंट केली तर ती खूप चांगली आहे आणि एक म्हणतात ना तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतो तुम्हाला ॲज अ पोलीस ऑफिसर, ॲज अ आर्मी ऑफिसर, मिलिटरी ऑफिसर, एक्साईज ऑफिसर. पण आपल्याकडे सूरज गुले आपला स्टुडंट आहे, तो आता PSI झाला एक्साईजमध्ये. सो असे खूप चांगले सीडीएसचे एक्झाम जर तुम्ही म्हणाले तर सीडीएसचे एक्झाम पण खूप चांगले असतात. त्यामध्ये पण एक खूप चांगली करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ज्यावेळेला मी MPSCची एक्झाम वगैरे करायचो त्यावेळेला मी CISF एक्झाम मी रॅन्डम सगळ्या एक्झामचे फॉर्म भरायचो. का तर आपली प्रॅक्टिस होईल म्हणून आणि एक आपल्याला एक आपण कुठल्या डिफेन्स सर्व्हिसेसला किती कॅपेबल आहे, किती एलिजिबल आहे ते बघण्यासाठी मी CISF एक्झाम दिली. एक्झाम मध्ये मी पास आउट झालो. पास आउट झाल्यानंतर मी त्यांचं फक्त एक फिजिकल क्वालिफाय करायचो. फिजिकलला पण मी रनिंग, लॉंग जम्प वगैरे सगळं क्वालिफाय केलं होतं. फक्त मला हाय जम्प क्वालिफाय करता नाही आली. हाय जम्प क्वालिफाय न केल्यामुळे मी डिस्क्वालिफाय झालो आणि त्याच वेळेला अल्टरनेट मी मेन्स वगैरे दिली होती आणि प्रिपरेशन करत होतो. त्यावेळेला हे झालं. पण मग हे जर मी फिजिकल ग्राउंड किंवा ग्राउंडवर किंवा फिजिकल वर्क हे जर त्यावेळेला केलं असतं तर आज कदाचित मी तिकडे देखील फर्स्ट अटेम्प्टला लगेच क्वालिफाय झालो असतो. सो या गोष्टी काय आहेत, तुम्ही आज ग्राउंडला सगळे संध्याकाळी मस्त फिरता, मजा करता आणि कॉलेज संपलं, NCC संपलं की आपलं घरी जायचं. एक रविवारचा दिवस तुमचा असतो ना, एक रविवारचा दिवस तुम्ही 2-3 तास घालवला दुपारच्या वेळी जाण्यापूर्वी किंवा संध्याकाळी फक्त 2 तास तुम्ही अभ्यास करा. MPSC काय क्वेश्चन विचारले जातात, आर्मीला जायचं तुम्हाला, त्यांना आर्मीला जायचं आहे तर आर्मीला काय क्वेश्चन्स असतात, कसा अभ्यास करायला पाहिजे, ट्रेनिंग किती असतं किंवा अजून ज्या फिजिकल जे इव्हेंट्स आहेत तर ते कसे असतात आणि ते इव्हेंट तुम्ही स्वतः ग्राउंडवर करून बघा. तुम्हाला कळतं की तुम्ही कुठे आहात. ज्या ठिकाणी तुम्हाला गायडन्स लागतो, ज्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित असतं की काहीतरी कुठेतरी आपण कमी पडतोय, त्यावेळेला सरांचा जे त्या क्षेत्रात चांगले आहेत त्यांचा तुम्ही गायडन्स घेतला की तुमचं करिअर चांगलं होईल. पोलीस भरतीमध्ये फक्त पोलीस डिपार्टमेंटच, युनिफॉर्म सर्व्हिसेस म्हणजे फक्त पोलीस डिपार्टमेंटच आहे किंवा आर्मीच आहे असं नाही आहे. तर एक्साईज डिपार्टमेंट आहे, हे पण पोलीस कार्यात कन्सिडर केलं जातं. सायन्सच्या स्टुडंट्सला फॉरेन्सिक लॅब आहे की जे खूप मोठा रोल प्ले करतं पोलिसिंगमध्ये, की ज्या वेळेला कुठे एखादी डेथ होते त्यावेळेला फॉरेन्सिक टीम जी येते ती फॉरेन्सिक टीम स्पॉटवरचे एव्हिडन्सेस कलेक्ट करणं, त्याचा अनालिसिस करणं किंवा ते एका स्पेसिफिक एका ओपिनियन देऊन थांबणं, या गोष्टी पण खूप गरजेचं आहे. सो असं नाही की फक्त पोलीस डिपार्टमेंट युनिफॉर्म किंवा NCC किंवा NSS कॅडेट करायचं म्हणजे फक्त पोलीसमध्ये यायचं असं नाहीये. तुम्हाला SPG कमांडो जर तुम्ही म्हणाले की SP म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप जे PM सिक्युरिटी किंवा राष्ट्रपती साहेबांना जी सिक्युरिटी पुरवली जाते ती SPG असते. NSG कमांडो असतात. NSG कमांडोचं कसं असतं की जे ज्यांना झेडप्लस सिक्युरिटी आहे, ज्यांना थ्रेट्स असतात त्यांच्या ठिकाणी पोस्टिंग दिलं, त्यांना याचं प्रोटेक्शन म्हणून त्यांना सिक्युरिटी दिली जाते. महाराष्ट्र लेवलला स्पेशल प्रोटेक्शन युनिट आहे की जे CM, डेप्युटी CM किंवा इतर जे महत्वाचे संरक्षित व्यक्ती आहेत ज्यांना ऍक्च्युअली प्रोटेक्शनची गरज आहे त्यांना देखील प्रोटेक्शन दिलं जातं. बाबा रिसर्च सेंटरचे डायरेक्टर, चेअरमन किंवा इतर गोष्टी, या गोष्टीमध्ये पण आपलं करिअर आहे. तर त्या करिअरला जाण्यासाठी तुम्हाला या गोष्टी देखील माहीत पाहिजे की NCC मधून आपल्याला पुढे काय करता येतं. जसं की SPG करायचं होतं, SPU करायचं होतं किंवा NSG मध्ये काय करायचं, आर्मीमधून तुम्हाला पुढे तो प्लॅटफॉर्म देतो किंवा NSG जायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागतं. त्यानंतर NDA अकॅडमी आहे, तर NDA अकॅडमीचं पण आपण ठरवलं. NDA अकॅडमीला एक कसं नक्की व्हिजिट करा, तिथले कॅडेट्स त्यांनी काय केलं हा आपल्याला प्रॅक्टिकल अनुभव येतो की आम्ही काय केलं किंवा कशात नाही ते आलो. लोणावळ्यात अकॅडमी आहे आपली, तर तिथं रिक्रुटमेंट ज्या ट्रेनिंग जे असतं ते ट्रेनिंग त्यांना कंडक्ट केलं जातं. तर ते ऍक्च्युली त्यांच्या फील्डवरचे अनुभव किंवा त्यांनी काय स्ट्रगल केलं आणि त्यांनी कशात इथे आले NDA मध्ये ते पण कळतं. सेकंड थिंग, आपल्या पोलिसांसाठी, ऑफिसरसाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे जी नाशिकला आहे. जर एखाद्याला वेळ मिळाला तर नक्की तुम्ही महाराष्ट्र पोलीस अकॅडमीला जा. त्या ठिकाणची डिसिप्लिन, त्या ठिकाणचं जे कॅडेट्स असतात, जे PSI झालेले असतात, तिथं PSI साठी एक अकॅडमी आहे. त्याचप्रमाणे जे DYSP होतात त्या DYSP साठी पण अकॅडमी आहे. आणि जे IPS ज्यांना महाराष्ट्र केडर दिलं जातं तर त्या IPS ना 1 वर्ष 1 महिन्याचं एक प्रोबेशन पिरियड म्हणून एक महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक त्या ठिकाणी त्यांना एक ट्रेनिंग दिलं जातं. सो ज्यांना
वेळ आहे किंवा जे तिकडे जाणारे ज्या नाशिकला कुठे जर कधी गेले, फिरायला गेले किंवा कुठे स्टडी पर्पजसाठी जर गेले तर नक्की याकडे एक विजिट टूर किंवा स्टडी टूर म्हणून त्यांना घेऊन जा. एक मुलांना पण कळतं की आपण इथे येण्यासाठी काय स्ट्रगल करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे. कदाचित त्यांच्याकडे बघून यांना थोडंसं ऍक्च्युअली कळतं की फील्डवरती आपण असं काय केलं पाहिजे. एमपीएससी मध्ये स्ट्रगल देखील खूप आहे. आताच रिसेंटली काहीतरी बातमी ऐकली की बाबा अकॅडमीचा एक लास्ट वीक काहीतरी इश्यू झालेला आहे. सो कुठलेही टीचर्स, कुठलेही एक माझं म्हणणं हे आहे, कुठलेही टीचर्स किंवा कुठलेही प्राध्यापक तुम्हाला जर कुठेतरी बोलतात किंवा सांगतात, डायरेक्शन देतात, तर ते तुमचं करिअर चांगलं व्हावं, तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म द्यावा, तुमची एक लाईफ एक चांगली सिक्युअर व्हावी, तुम्हाला एक चांगलं एक ऑफिसर म्हणून बघावं म्हणून ते करतात. तुम्हाला डिमोरलाइज करायचं किंवा तुम्हाला कुठेतरी बॅकफुटवर आणायचं हे काम कधीच करत नाही. प्रत्येक शिक्षकांचं स्वप्न असतं की आपला विद्यार्थी कुठेतरी या चांगल्या पोस्टला जावं, आपल्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी एक चांगलं करिअर करावं, चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं आणि त्यांनी कुठेतरी एक चांगल्या पोस्टला जावं. त्यामागचं तुम्हाला म्हणजे बोलणं किंवा तुम्हाला रागवणं किंवा तुमच्याकडनं थोडंसं एफर्ट्स हार्डवर्क करून घेणं किंवा अभ्यास करून घेणं हा त्याचाच एक भाग आहे. तुम्ही ज्यावेळेला ग्राउंड्सला काही काही खूप कंटाळा येत असेल किंवा खूप ग्राउंड असतं, खूप हार्डवर्क असतं, पण इथं तुम्ही जेवढं जास्त तुम्हाला रगडा म्हणतात ना, तुम्ही इथं जेवढं जास्त तुम्हाला हे होतं तेवढं तुम्हाला ट्रेनिंगला त्रास कमी होतो. ट्रेनिंगला या सगळ्या गोष्टीत आम्ही पण पास झालेलो आहे. या सगळ्या गोष्टीत आम्ही म्हणजे तुम्ही इथं ट्रेनिंगला जसं 2-2-3 तास तुम्ही ग्राउंड्सवरती तुम्हाला पीटी परेड किंवा ड्रिल वगैरे सगळं करून घेतात. या सगळ्या गोष्टी आम्ही तिकडे केलेल्या आहेत. फक्त एवढंच की आम्ही तर एनसीसी कॅडेट नव्हतो, मी एनएसएस कॅडेट होतो. सो मी एनसीसी मध्ये जेवढं हार्डवर्क जे करायचे त्यांना तिकडं खूपच इझी असेल. म्हणजे जसं लाईक कॉमन प्ले स्पोर्ट्स कसे करत असते एनसीसी ते कॅडेट्स मस्त ट्रेनिंग एन्जॉय करायचे. सो तुम्हाला एनसीसी कॅडेट्सला एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला आत्ताच तुम्ही एक युनिफॉर्म सर्व्हिस, डिफेन्स सर्व्हिस, आर्म फोर्स सर्व्हिस मध्ये तुम्ही एंटर आता केलेला आहे. तुमचं एक बेसिक रीत काय आहे की कुठेतरी संरक्षण, प्रोटेक्शन आणि कुठेतरी एक डिफेन्स सर्व्हिस मध्ये जायचं आहे. इस्रायलमध्ये जर पाहिलं आपण तर इस्रायलमध्ये आज प्रत्येक फॅमिली मधला एक कुठला तरी कॅन्डिडेट्सला कंपल्सरी डिफेन्स सर्व्हिसला जॉईन करावंच लागतं आणि त्यांना मिनिमम मला वाटते लेडीजसाठी 24 महिने आणि जेंट्ससाठी 32 महिने त्यांना देशसेवा ही करावीच लागते. कंपल्सरी फॅमिलीतल्या एक माणसाला कंपल्सरी करायचं आहे. आज तुम्ही जर पाहिलं तर डिफेन्स सर्व्हिसमध्ये सगळ्यात हाय टेक्नॉलॉजी जर कुठली यूज केली चांगली असेल तर ती इस्रायलची आहे. इस्रायल कमांडो आपण म्हणतो किंवा ते आयर्न डोम वगैरे तुम्ही मागच्या वर्षी युद्धात पाहिलं असेल. सो सगळ्यात ॲडव्हान्स टेक्निक ज्या यूज केल्या जातात त्या इस्रायलच्या आहेत. भारतामध्ये डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये एनसीसी कॅडेट्स किंवा एनएसएस कॅडेट किंवा व्हॉलंटियर का तुम्हाला हे केलं जातं तर तुमचं कुठंतरी एक देशसेवेसाठी, सामाजिक सेवेसाठी किंवा एक डिफेन्स सर्व्हिसेससाठी एक तुम्हाला कुठेतरी चांगला गोष्टी मिळाव्या, चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, तुमचं करिअर कुठेतरी चांगलं व्हावं, यामुळे ते डिफेन्स सर्व्हिसकडे मुलं वळावी किंवा देशसेवेकडे मुलं वळावी यासाठी तुम्हाला डिफेन्स सर्व्हिस किंवा एनसीसी एनएसएस कडे एक व्हॉलंटरी दिलं जातं. आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये जर पोस्ट वगैरे जर कुणाला माहिती पोलीस डिपार्टमेंटच्या पोस्ट कुणाला पोलीस डिपार्टमेंटमध्ये डीजी ह्या डायरेक्टर ऑफ जनरल जे आहेत ते हायर पोस्ट आहे. जे आयपीएस असतात, जे ऍट द टाइम ऑफ रिटायरमेंटला असतात त्यावेळेला डीजी पोस्ट येते. डीजी पोस्ट ही महाराष्ट्रातली सर्वात हायर पोस्ट आहे जी ऑल जे डिस्ट्रिक्टचे आणि रुरल एरियाचे जे एसपी किंवा कमिशनर जे असतात, पोलीस कमिशनर, त्यांना हे सगळे त्या डीजींच्या अंडर असतात. त्यांच्या खालोखाल जर पोस्टिंग जर सांगायचं झालं तर डीआयजी झाले किंवा ॲडिशनल डीजी झाले, त्यांच्या खालोखाल झाले तर ॲडिशनल एसपी झाले किंवा आयजी झाले आणि त्याच्यानंतर मग डीसीपी किंवा ग्रामीणला आपण जे म्हणतो एसपी, मुंबई ग्रामीण, पुणे ग्रामीणला एसपी म्हणतो गिल साहेब आहेत. तर हे डीसीपी आहे. त्याची पोस्टिंग कशी दिली जाते? डायरेक्टली यूपीएससी मधून त्यांना एक्झाम दिल्यानंतर त्यांना डायरेक्टली डीसीपी ॲज अ किंवा एसपी त्यांना डायरेक्टली पोस्टिंग दिली जाते आणि त्यानंतर जर कुठं पोस्टिंग आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधली तर ती डीवायएसपी पोस्टिंग आहे. डीवायएसपी पोस्टिंग कशी दिली जाते तर एमपीएससी मधून राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवेच्या परीक्षा तुम्ही देता तर राज्यसेवा परीक्षेमधून तुम्हाला डीवायएसपी पोस्ट असते. त्यामध्ये वेगवेगळे पोस्टेस असतात, जसं डेप्युटी कलेक्टर झालं, डेप्युटी सीओ झालं किंवा फॉरेन्सिकचं हे झालं, वॉर्ड ऑफ जे सहाय्यक आयुक्त म्हणतात ते झाले पोस्टिंग,
महानगरपालिकेमध्ये व्हिडिओ झाले, त्या रँक नुसार तुम्हाला आणि मार्क तुम्हाला दिल्या जातात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला राज्यसेवेची ज्यावेळी तुम्ही प्रिपरेशन करता किंवा राज्यसेवेचं ज्यावेळी तुम्ही स्टडी करता, स्टेट सर्व्हिसेस एक्झाम प्रिपरेशन करता, त्यावेळेला तुम्हाला या एक्झामचं पण तुम्हाला नॉलेज येतं. म्हणजे जर तुम्हाला कुठे त्याला DYSP व्हायचं आहे तर त्यांनी राज्यसेवेची प्रिपरेशन करावी. राज्यसेवेची प्रिपरेशन करत असताना DYSPच्या पोस्टिंगला काय अभ्यास करायला पाहिजे आणि काय तुम्हाला रेफरन्सेस बुक, स्टडी बुक जे काही यूज करायला पाहिजे, ते ज्यावेळेला तुम्ही एक अॅनालाइज करता, पेपर्स अॅनालाइज करतात, त्यावेळेला तुम्हाला कळतं की आम्हाला यासाठी हे रेफरन्सेस बुक यूज करायचे आहे. PSI ची जर एक्झाम जर तुम्ही म्हणाला तर PSI ला MPSC एक्झाम द्यावी लागते. MPSC मध्ये पण तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल प्रिलिम एक्झाम असते, प्रिलिम एक्झाम झाल्यानंतर मेन्स एक्झाम असते आणि त्यानंतर ग्राउंड्स प्लस इंटरव्ह्यू. माझ्या वेळेला तर प्रिलिम्स आली होती, प्रिलिम्स क्वालिफाय केल्यानंतर मी कुठेतरी मेन्स दिली होती, मेन्स दिल्यानंतर मी ग्राउंडला आलो. माझं तर मी लास्ट लेक्चरला तुम्ही होता ना, कोण होता लास्ट लेक्चरला? मी कार्यक्रम सांगितलं तर त्याला मी ज्यावेळेला मी प्रिलिम्सचा अभ्यास केला ना, तर प्रिलिम्सचा अभ्यास करताना मी एक्झाम दिली, दुसऱ्या दिवशी मी आन्सर की प्रायव्हेट क्लासेसची आन्सर की चेक केली, मागच्या पोस्ट, मागच्या आताच्या पोस्ट, मागचं मेरिट आणि आपले जे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला आहे तर किती क्वेश्चन बरोबर आहेत याचं एक कुठेतरी अॅनालाइज केलं आणि मला माहित होतं की मी प्रिलिम्स क्वालिफाय करून मी मेन्सला जाणार आहे. तर मी मेन्सचा अभ्यास लगेच दुसऱ्या दिवशी चालू केला. 1.5-2 महिन्यानंतर निकाल लागला. 1.5-2 महिन्यानंतर निकाल लागल्यानंतर अपेक्षेप्रमाणे मी प्रिलिम्स क्वालिफाय झालो होता. परंतु माझा अभ्यास जो आहे तो 2 महिने आधीपासून चालू झाला होता आणि तो अभ्यास चालू असताना पुन्हा 1.5 महिन्यावरती लगेच मेन्सची एक्झाम आली होती. मेन्सच्या एक्झामचा प्रिपरेशन माझी ऑलरेडी चालू होती. तिथं पण चॅप्टर वाईज मराठी, इंग्लिश किंवा हिस्ट्री, जिओग्राफी या सगळ्यांना टॉपिक वाईज मार्क्स असतात. सो प्रिपरेशन मी आधी चालू केली होती. प्रिपरेशन करत असताना मी 1.5 महिन्यात लगेच मेन्स एक्झाम आली. इन बिटवीन पिरियड मी CISF सांगितलं, राज्यसेवा, फॉरेस्ट, RCF, BARC या सगळ्या एक्झाम मी दिल्या होत्या, ज्या की सगळ्या एक्झाम मी ऑलरेडी क्वालिफाय केल्या होत्या त्यावेळेला. सो त्या मेन्स एक्झाम देत असताना मी मेन्स एक्झामची प्रिपरेशन चालू केली होती. मेन्स एक्झाम दिली. एक्झाम दिल्यानंतर सेकंड डे मी आन्सर की चेक केली. आन्सर की चेक केल्यानंतर मी आणि आन्सर की चेक केल्यानंतर मला मागचं मेरिट आणि आत्ताचं मेरिट आणि पोस्ट त्याचं मी परत एकदा अॅनालाइज केलं. मला एक कॉन्फिडन्स होता की मी कुठेतरी मी मेन्स क्वालिफाय करून ग्राउंडला एलिजिबल होऊ शकतो. दुसऱ्या दिवशी मी बॅग भरली आणि गावाकडे आलो. अण्णासाहेब वगैरे कॉलेजला आलो. मला पहिलं मला वाटतं सरांना जर भेटलो असेल, सरांना भेटलो असेल, सरांना भेटलो की मी आज तशी एक्झाम देतोय, आता माझा असं झालेला आहे, मला थोडंसं एक इंटरव्ह्यूसाठी आणि फिजिकलसाठी थोडंसं गायडन्स करा. सरांनी मला गायडन्स केलं. त्यावेळेला मोस्टली मुलं कॉन्स्टेबलची तयारी करायची, म्हणजे माझ्यासोबतची त्यावेळेची कॉलेजची किंवा ज्युनियर जी मुलं असायची त्यावेळेला कॉन्स्टेबलची तयारी करायची. त्यांना वाटायचं की मी चांगल्या घरातून एकदम म्हणजे होतो, माझे आई वडील सगळे IT वडील फॉरेस्ट असल्यामुळे तुम्ही कॉन्स्टेबलकडे का वागताय म्हणून लिटरली हसायचे. त्यावेळेला मी कुठेतरी विचार केला की ठीक आहे, बोलतात ते बोलतात त्यांना बोलू द्या, आपण आपलं चालू ठेवायचं. ज्यावेळेला मी एक 10 दिवस कुठेतरी फिजिकल किंवा माझं पुलअप जे इव्हेंट्स आहेत त्यांचं जे किती मार्क्स मला असतात आपण किती केलं पाहिजे हे ज्यावेळेला चालू ठेवलं त्यावेळेला काही मुलांना कळलं की हा कॉन्स्टेबल पेक्षा काहीतरी वेगळं करतोय. म्हणजे कॉन्स्टेबलला समजा त्यावेळेला 5 किलोमीटर रनिंग असायची, आम्हाला 800 मीटर रनिंग असायची, इन टाइम रनिंग असायची. सो हा वेगळं करतो. त्यावेळेला काही नाही कळलं की हा MPSC काहीतरी वेगळं करतोय. पण त्याच्यानंतर लगेच 10 दिवसात निकाल लागला होता आणि निकालात मला मेन्स मार्क्सला मेन्स एक्झामला 50 मार्कांचं लीड होतं. म्हणजे जिथं कट ऑफ झालं होतं, कट ऑफ पेक्षा मला 50 मार्क्स एक्स्ट्रा मला मिळाले होते आणि मी ते 50 मार्क्स एक्स्ट्रा मिळाले असल्यामुळे मी अर्धी लढाई आधी जिंकलो होतो. का तर MPSCच्या रिझल्टला जे फायनल जो रिझल्ट असतो त्याला मेन्सचे मार्क्स, फिजिकल ग्राउंडचे मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स हे तिघांची कॅल्क्युलेशन करून एक मेरिट लिस्ट तयार केली जाते. सो मी ऑलरेडी प्रिपरेशन आधीच केली असल्यामुळे मी MPSCची एक्झाम खूप ग्राउंडची 1.5 महिने ऑलरेडी आता तयारी झाली होती. मी नेक्स्ट 15 दिवसात आमचं शेड्यूल आलं पण मी ग्राउंड्स खूप आरामात दिली. का तर माझं प्रिपरेशन ऑलरेडी इथे ग्राउंड्सला आपल्या ग्राउंड्सवर झालं होतं आणि त्यानंतर इंटरव्ह्यू दिला. अपेक्षेप्रमाणे मला कॉन्फिडन्स होता की मी कुठेतरी PSIला सिलेक्शन होणार म्हणून कुठेतरी कॉन्फिडन्स होता की सिलेक्शन होणार. अपेक्षेप्रमाणे 1.5 महिन्यात निकाल आला. पण ते 1.5 महिना मी जेव्हा पुण्यात परत गेलो पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. म्हणजे जे दुसऱ्या एक्झाम असतात, RCSच्या एक्झाम किंवा इतर एक्झाम असतात, CDSच्या एक्झाम होतात किंवा बाकीच्या ज्या डिपार्टमेंटल एक्झाम असतात त्या एक्झामची प्रिपरेशन ऑलरेडी चालू केली होती. प्रिपरेशन करत असताना त्यावेळेला PSIचा निकाल आला. निकाल आल्यानंतर लगेच
सिलेक्शन माझं झालंच होतं. म्हणजे मी गावाचा पहिलाच विद्यार्थी होतो गेलो त्यावेळेला PSR त्यावेळेला 2012-13 पिरियडमध्ये मी पहिल्यांदाच PSR झालो होतो. आणि ते होत असताना मी राज्यसेवा किंवा फॉरेस्टच्या या ज्या एक्झाम होत्या त्या एक्झामची पण कुठेतरी एक्झाम ज्या दिल्या होत्या त्या पण पास आउट झालो होतो. आणि त्या पास आउट झालेल्या एक्झामचा पण मी मेन्स एक्झाम दिली आणि काही एक्झाममध्ये माझं सिलेक्शन झालं पण BRC सिलेक्शन पण झालं. काही एक्झाममध्ये मला एक दोन मार्काने काहीतरी पास आउट नाही झालं. सो अपयश किंवा फेल्युअर आपण म्हणतो ना आपण की असं नाही की बाबा नाही झालं तर लगेच बॅक कुठला यायचं किंवा काही नाही करायचं असं नाही. तुमचं जोपर्यंत तुम्ही यश तुमचं टार्गेट तुमचं फायनल अचिव्हमेंट तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही एक प्रिपरेशन तुम्ही अभ्यास चालूच ठेवा. आता मोस्टली आर्ट्स मुलांना आर्ट्स कॉमर्सच्या मुलांना तेच आहे की आफ्टर ग्रॅज्युएशन काय आहे तर बिझनेस जॉब किंवा स्वतःचं काहीतरी अजून एखादं करिअर चालू करतो. मोस्टली सगळे डिफेन्स तुम्ही NCC वाले 70% लोकांचं तेच म्हणणं असतं की कुठेतरी मला पोलीस कॉन्स्टेबल व्हायचं आहे, PSI व्हायचं आहे, SPSI जायचं आहे. तर तुम्ही आता कुणीच काही म्हणजे खूपच कमी लोक करतात की त्यासाठी जायला काय करायला पाहिजे की आता जर कुठे सुरुवात केली तर कुठेतरी तुम्हाला एक टार्गेट ओरिएंटेड तुम्ही अभ्यास कराल. तुम्ही एक टार्गेट ओरिएंटेड तुम्ही कुठेतरी प्लॅटफॉर्मला उभे राहण्यासाठी तुम्ही स्टँड व्हाल. पोलीस खात्यामध्ये म्हणजे म्हणतो आपण स्ट्रगल आहे खूप नवीन काय म्हणतो आपण त्याला चॅलेंजेस असतात. केस अनडिटेक्ट केसेस किंवा नवीन केसेस वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस वगैरे येतात. त्या केसेस ओपन करण्याचं पण आम्हाला चॅलेंज असतं. सो या गोष्टी पण आम्ही खूप बेसिक पासून सुरुवात करतो. पण त्याला मोस्टली आपलं काय विचार होतो की आपण जे आपण जो कॉलेज प्लॅटफॉर्मला जो आपण IQ यूज करतो त्या IQ पण खूप एक कामी येतो. त्या केसेस जर सांगायचं म्हणलं तर मग आपण ते सुरेंद्र सिंग सरांचा एक उल्लेख केला जे IPS आहे त्यांचेच एक हे आहे. त्यांनी आमच्याकडे एक संध्याकाळी ATMची कॅश थेफ्ट करणाऱ्याचं एक सांगितलं की सर जर गावात झालं तर आमची कॅश बॅगमधली कॅशच घेऊन एक जण गेला. तर किती कॅश घेऊन गेला त्यांनी सांगितलं की आमची कॅशच्या 2 बॅग्स घेऊन तो एम्प्लॉय पळून गेला. कुठे गेलाय माहित नाही, त्याचा फोन बंद. मग तो ऑलरेडी 1 तास आमच्यापर्यंत लेट रिपोर्टिंग झालं होतं. इन बिटवीन पिरियड आम्ही मग त्याला ट्रॅक करायला चालू केलं. तर कुठे झालं होतं इन्सिडन्स पाहिलं, त्याचं लोकेशन्स किंवा त्याचं कुठे आहे ते ट्रेस केलं. तर ते लोकेशन तो मुव्हिंगमध्ये होता. मग तो मुव्हिंगमध्ये असताना आम्हाला परत चॅलेंज होतं की त्याला कसं ट्रॅक करायचं. तर त्याला ट्रॅक करताना तो ज्या रूटला चालला होता त्या रूटला 1 तास त्याच्या पाठीमागून एक ऑफिसर निघाला की आता त्याला ट्रॅक करायचंय. पण इन बिटवीन पिरियड तो जर रुरलला कुठे गेला किंवा नॉट नेटवर्कच्या बिना नेटवर्कमध्ये गेला पण ते पण चालायचं होतं. मग तो ज्या डायरेक्शनला जायचा त्या ठिकाणी आम्ही नाकाबंदी लावायचो. तो डायरेक्शन चेंज करायचा. परत मग कन्सर्न पोलिसांना सांगायचं. म्हणजे जसं कांदिवलीमधून निघाला तो तर मुलुंडकडे गेला तर बँड्राला सांगितलं होतं. बँड्रावाल्यांनी सांगितलं की तो नाही आला. परत अल्टरनेट आम्ही मुलुंडला सांगितलं, त्याचं डायरेक्शन तिकडे गेलं. मुलुंडला सांगितलं तर तो वाशी साईडला गेला. वाशी साईडकडे हे केलं सगळं नाकाबंदी किंवा सगळं वर्णन सांगितलं. आणि रात्रीची वेळ होती, गाडीचा नंबर हायलाईट होत नाही आणि नंबर हायलाईट होत नसल्यामुळे रॅन्डम एक रेड कलरची कार ट्रेस करणं म्हणजे त्यांच्यासाठी पण एक चॅलेंज होतं की एवढ्या लाखो गाड्या पासतात त्यात एक रेड कलरची गाडी ट्रेस करायची. ती पण टास्क होतं, मोठं टार्गेट होतं. पण मग त्या वाशीमध्ये चेकिंग पॉईंटला वाशीमधून पण तो सटकला. तिथनं पण परत पुढे एक्सप्रेसवेला पुन्हा आम्हाला चॅलेंज होतं एक्सप्रेसवेला त्याला ट्रॅक करायचं. कारण त्याला जेवढा वेळ जास्त दिला तेवढे ते पैसे तो एकतर डिस्पोज करणार किंवा कोणातरी ट्रान्सफर करणार किंवा ते वाटप करणार किंवा पळून जाणार. सो परत मुंबई एक्सप्रेसवेला नवीन एक्सप्रेसवे आणि जुनं एक्सप्रेसवे दोन्हीकडे आम्ही सांगून सगळीकडे अलर्ट केलं. इन बिटवीन पिरियड एक ऑफिसर आणि त्यांची टीम पाठीमागून त्यांना फॉलोअप घेत होती. आणि तो परत त्या दोन्ही एक्सप्रेसवेला न जाता गोवा एक्सप्रेसवेला निघाला आणि गोवा साईडला निघाला. पुन्हा नवीन चॅलेंज आम्हाला आलं की बाबा गोवा एक्सप्रेसवेला जायचं आहे, तिकडे ट्रॅक करायचं आहे. मग इन बिटवीन पिरियड आमची गाडी मागे जात असताना आरमाळा घाट आला, त्याचं लोकेशन यायचं बंद झालं. लोकेशन बंद झाल्यानंतर परत प्रश्न की तो कुठे गेला. जर घाटात कुठे गायब झालं, लोकेशन बंद झालं तर परत त्याला शोधणं मुश्किल. काही वेळानंतर आमच्या ऑफिसांनी परत एकदा लोकेशन घेतलं, तो कुठे आहे तर तो आमच्यापेक्षा मागे 20 मिनिटं आमच्या मागेच होता. त्याला क्रॉस करून आम्ही ऑलरेडी पुढे गेलो होतो. मग परत काही अंतर गेल्यानंतर आम्ही परत त्या गाडीचा फॉलोअप घेतला. ती गाडी आली, त्या ट्रॅकची गाडी आली, त्या गाडीचा फॉलोअप घेऊन मग पुढे एका हॉटेलमध्ये जेव्हा थांबलं त्यावेळेला आम्ही लोकल पोलिसांची मदत घेऊन त्याला
ट्रॅक केलं, कारण की त्यांच्याकडे वेपन्स वगैरे असायची पण शक्यता असते. वेपन्स वगैरे घेऊन पण बरेचसे लोक चोऱ्या करायला रॉबरी करतात. सो त्यांना मग ट्रेस केलं. जेवढी 65 लाख रुपये जे चोरले होते त्यातले काही रस्त्यातले बॅगा ट्रान्सफर करताना काही फेकून दिले घाबरून, त्यातले 37,000 फक्त सापडले नाही. बाकी सगळे पैसे रिकवर करून त्यावेळेस ते IPS सुरेंद्र सिंग साहेबांनी पण फोन केला, त्यांनी पण ऍप्रिशिएशन केलं की ते केलं, खूप चांगलं वर्क केलं. सो एक चॅलेंज असते शॉर्ट की आम्ही काय केलं, इन्व्हेस्टिगेशन करताना कसं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि काय केलं, हे तुमचं चॅलेंज असतं. आता सायबर फ्रॉड किंवा सायबरचं पण सध्या खूप केसेस असतात. सायबर फ्रॉडमध्ये बरेचसे जण अडकतात. त्यात म्हणतात ना, फेसबुक डुप्लिकेट अकाउंट तुम्हाला तयार करून तुम्हाला एक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते, तुमच्यासोबत बोललं जातं, किंवा तुमच्याकडनं तुम्हाला जॉब देतो, तुम्हाला प्लेसमेंट देतो असं सांगून तुमच्याकडे टाइम टू टाइम पैसे घेतले जातात. हे कुठेतरी आपल्याकडनं पण स्टॉप झालं पाहिजे. एक बेसिक गोष्ट आहे की फेसबुक फ्रेंड्स तुमच्या ओळखीचे आहेत त्यांच्याशी तुम्ही बोला, किंवा ज्यांच्या फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करायचे आहे, जे आपले रेग्युलर फ्रेंड्स आहेत त्यांच्याशी तुम्ही व्हॉट्सअपवर पण बोलू शकता. तो फेसबुकच्या फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असताना किंवा कुणाशी बोलत असताना तो माणूस जेन्युइन आहे की नाही ही सगळ्यात पहिली तुम्ही बेसिक गोष्ट तुम्ही खात्री केलीच पाहिजे. त्यानंतर इंस्टाग्रामच्या ID वर बऱ्याचदा मुलींच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते किंवा अननोन नंबरनी रिक्वेस्ट पाठवली जाते. मग तुम्ही त्यांच्याशी बोलता किंवा तुम्ही नंतर त्यांच्या ट्रॅकमध्ये कुठे अडकता की तुम्ही फ्रेंडली बोलता, तुम्ही रिलेशनशिपसाठी पण बोलता, मित्र फिरायला जायचंय, मग तुम्हाला भेटायला यायचंय, तुम्हाला पैसे पाठवा, तुम्ही पैसे पाठवता आणि असे पाठवतात पैसे, बरेच जण पैसे पाठवतात आणि मग एका लेवलवरती कुठे त्यांना वाटतं त्याचा पैसे गेले तर काय करायचं. किंवा कधी कधी काय होतं की तुम्हाला एक व्हिडिओ कॉल जनरली मुलींच्या नावाने फ्रेंडशिप तुम्ही करता, सायबरचा फ्रॉड करतो, तर मुलीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. मग तुम्ही त्या मुलीशी बोलता, मग ती मुली तुम्हाला प्रेमाचे काही दिवस काही महिने बोलत राहता, मग ती काही दिवसांनी कॉल करते, मग कधी कधी न्यूड कॉल करतात, तुम्ही ते तुम्ही स्वतः पण काही जण त्याला बळी पडतात किंवा स्वतःचे कपडे काढून करतात आणि तो स्क्रीन व्हिडिओ समोरचा काढतात, मग तुम्हाला ब्लॅकमेल करतात. ब्लॅकमेल केल्यानंतर तुमच्याकडनं पैसे हे घेतले जाते की तुम्ही मला पैसे द्या, तुमचा व्हिडिओ पोस्ट करून तुमच्या मित्रांना पाठवेल, तुमच्या नातेवाईकांना पाठवा, सांगून तुमच्याकडनं पैसे घेतले जातात. अशा गोष्टी खूप होत आहेत सध्या, कारण सध्या आपण मोस्टली मी म्हणतो ना सोशल मीडिया ऍडिक्टेड झालेलं आहे. म्हणतो ना आजची पिढी मोबाईल वेळी असं झालेलं आहे. मोस्टली मुलं मोबाईलमध्ये अडकलेले असतात. सो या गोष्टी कुठे थांबल्या पाहिजे. अननोन नंबर्स जे असतात त्या नंबर तुम्हाला कॉल येतात, ते कॉल तुम्ही एक्सेप्ट करता, तुम्ही ते लाईट बिल नाही भरलं किंवा कुठे काहीतरी तुमचं कनेक्शन कट होणार आहे, तुम्हाला लॉटरीज लागलेली आहे, तुम्हाला स्कीमच लागलेली आहे, सांगून तुमच्याकडनं पैसे घेतले जातात किंवा तुम्हाला एक लिंक पाठवली जाते. ती लिंक तुम्ही ओपन करता. लिंक ओपन झाल्यानंतर तुमच्या अकाउंटचा जो जर डाटा आहे तो डाटा तुम्ही डायरेक्टली ॲक्सेस समोरच्या माणसाला देता. समोरचा माणूस तुमच्या अकाउंटचे जेवढे पैसे आहेत सगळे विड्रॉ करतात. सो सायबर फ्रॉड हा सध्याचा पोलिसांसमोर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की सायबर फ्रॉड कुठेतरी प्रिव्हेंट करणं, कुठेतरी त्याचं प्रमाण कमी करणे. परंतु यासाठी तुमच्याकडनं पण जनजागृती होणं पण जास्त गरजेचं आहे. कारण मोस्टली काय होतं, सायबर फ्रॉडला विक्टिम्स हे कॉमन मॅन आणि ज्याला नॉलेज कमी आहे किंवा ज्याला सोशल मीडियात नॉलेज कमी आहे, या गोष्टी हे लोक जास्त त्यांना विक्टिम्स होतात. सो कुठल्याही अनोळखी माणसाशी बोलताना किंवा कुठल्याही रॅन्डम माणसाशी बोलताना आपण आपली प्रायव्हसी किंवा आपण आपलं माहिती किंवा आपण आपलं पर्सनल काही माहिती त्यांना काय देतोय की नाही त्याची तुम्ही नक्की खात्री करा. कधी जर कोणाचा सायबर फ्रॉड झाला किंवा कधी जर कोणाचे जर अकाउंटचे पैसे डेबिट झाले त्यानंतर मग ते बऱ्याच वेळा सूचना येतात की आता काय करू, किंवा माझ्याकडनं एवढं फ्रॉड झालंय किंवा माझ्या अकाउंटचे एवढे सायबर फ्रॉडचे मी पैसे माझे चोरून नेले किंवा हॅक केलेला आहे, मोबाईल हॅक केलेला आहे, आता काय करायचं. सो तुम्हाला एक आता गव्हर्नमेंटने 1930 हा टोल फ्री नंबर दिला आहे 1930. तर 1930 काय करत माहिती का की तुमचे जे अकाउंटचे पैसे ज्याच्या अकाउंटला फ्रॉडस्टरच्या अकाउंटला गेलेले आहे तर त्या फ्रॉडस्टरचं अकाउंट फ्रीज करतं आणि जर त्या फ्रॉडस्टरने ते पैसे आणखीन मल्टिपल अकाउंटला पाठवले असतील, फॉर एक्झाम्पल माझ्या अकाउंटमधून सरांच्या अकाउंटला गेले, सरांच्या अकाउंटला त्या सरांच्या आणि त्या सरांच्या तिघांच्या अकाउंटला पैसे गेले असतील तर हे तिन्ही अकाउंट कुठेतरी फ्रीज करतात. सो 1930चा एक यूज एवढा चांगला आहे की तुमचे ऍटलीस्ट पैसे जे गेलेले आहेत ते कुठेतरी फ्रीज होतात. सो तुम्हाला जर कधी सायबरचा रिगार्डिंग कधी काही सायबर फ्रॉड झाला किंवा तुमच्या रिलेटिव्हचा कुठे सायबर फ्रॉड झाला
तर या गोष्टी करताना 1930 ऍटलीस्ट फोन करून व सायबर फ्रॉड ची जी रक्कम आहे ती रक्कम तुम्ही कुठेतरी होल्ड करू शकता आणि होल्ड केल्यामुळे ती रक्कम नंतर बाय प्रोसेस करून तुम्हाला परत दिली जाते. मोस्टली बऱ्याचदा हे पण होतं की डुप्लिकेट अकाउंट पण तयार केले जातात. आपल्या नातेवाईकांच्या, आपण काही ग्रामीण पिढीत राहणारी मुलं आहेत, आपल्या वडिलांच्या किंवा आपल्या नातेवाईकांच्या नावाने एक अकाउंट तयार केलं जातं किंवा आपण सिम कार्ड किंवा डॉक्युमेंट देतो एखाद्या गरीबाला किंवा सांगतो माझे नातेवाईक येणार आहेत, माझा अकाउंट तुझ्या नावाने माझा अकाउंट ओपन करून दे किंवा मला सिम कार्ड घ्यायचं आहे, माझं इथं कोण नाही आहे, किंवा एक सिम कार्ड घेताना एक ओळख काढून दुसरं एक सिम कार्ड घेतलं जातं आणि नंतर त्या सिम कार्डवर तुमचं सायबर फ्रॉड सांगतो. सो कुठल्याही माणसाला तुमचे डॉक्युमेंट्स देताना तो तुमचा जर जवळचा नातेवाईक असेल तेव्हा डॉक्युमेंट्स द्या. अदरवाईज तुमचे डाऊन पेमेंट, बँक अकाउंट आणि तुमचं सिम कार्ड हे कुणालाही यूज करायचं नका. मोस्टली सायबर फ्रॉडमध्ये काय होतं, सायबर फ्रॉड करणारे फ्रॉडस्टर हे अकाउंट्स यूज करतात नॉर्थ साईडचं आणि सेल फोन यूज करतात साऊथ साईडचा. काय होतं, आम्ही ज्यावेळेला ट्रेस करत जातो त्यावेळेला आरोग्याच्या ज्यावेळेला अकाउंट होल्डरपर्यंत पोहोचतो तर तो अकाउंट होल्डर असतो तो एकतर लेबर, मजूर किंवा कोणतरी स्टुडंट्स, कॉलेज वर्क किंवा ज्याला नॉलेज नाही आणि मग त्याला ज्यावेळेला विचारलं जातं की हे अकाउंट कोणाकडे आहे त्यावेळेला तो सांगतो की रँडम एक माणूस आला होता किंवा ओळखी बाबा त्यावेळेला त्या पिरियडमध्ये माझी ओळख झाली होती, त्यांनी माझ्या अकाउंटचे डॉक्युमेंट घेतले आणि त्या डॉक्युमेंट दिले आणि तो माझ्या अकाउंटचा फ्रॉड केला आहे. परंतु मग इन्व्हेस्टिगेशनला त्याचे डॉक्युमेंट्स यूज झाले असल्यामुळे त्याला पण ह्या सगळ्या गोष्टी सफर कराव्या लागतात. तो तुमचे डॉक्युमेंट्स अल्टरनेट सिम कार्ड जर आपण पण एखाद्याला सिम कार्ड देताना पण आपलं सिम कार्ड देताना त्याला पण एक सिम कार्ड देऊन टाकतो आणि त्या सिम कार्ड तुम्ही फ्रॉड करतो. फ्रॉड करणे म्हणजे काय, कॉल करणे आणि मिसयूज करणे. XYZ बँकेचं बोलतोय किंवा ऑफिसमधलं बोलतोय, तुमचं पार्सल आलंय, तुमचं आलंय सांगून यूज केलं. फोन तर फोन पण चोरीचे असतात, ते चेक होतात फोन जे आपोआप बाहेर विकले जातात किंवा जे प्लॅटफॉर्मला इझिली अवेलेबल होतात चोरीचे असे फोन यूज करतात. सो म्हणतात नाही, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तसं तुम्ही जेवढं सायबर क्राईम प्रिव्हेंट कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तुम्ही सायबर क्राईम जेवढं तुम्ही आजच्या तारखेला तुम्ही कुठेतरी सायबर फ्रॉडच्या तुम्ही आमिषांना जर बळी नाही झाले तर कुठेतरी तुमचा सायबर फ्रॉड थांबेल. आता बऱ्याचदा कॉलेजचे पोर आहे की ना लोन घेतात, आधार कार्डवरचं लोन, प्रायव्हेट ॲप्सवरनं काहीतरी एक लोन घेतो, लोन घेत असताना तुम्ही त्यांना सगळ्या फोनचा ॲक्सेस देता, बरोबर ना. कुणी घेतले का प्रायव्हेट ॲपवरनं लोन घेतात, काही इकडे गावाकडे नसले घेत मुंबईत घेतात, प्रायव्हेट ॲपवरनं लोन घेत असताना कंपनी किंवा एखादी एस्टॅब्लिश केलेली एखादा पर्सन तुमचं लोन तुम्हाला देतो, सांगून तुमचा आधार कार्ड नंबर घेतात आणि तुम्हाला 5 ते 7 लोन देतात. लोन देत असताना तुम्ही त्या फोनचा सगळा ॲक्सेस समोरच्याला देतात, ते सांगतात त्याप्रमाणे तुम्ही प्रोसेस करता, ते ॲप डाउनलोड करायला होतं ते ॲप डाउनलोड तुम्ही करता, तुम्ही प्रोसेस करता आणि त्या प्रोसेसने तुम्हाला अकाउंटला त्यांनी तुम्ही जे अमाऊंट सांगितली 4-5 लाख रुपये तुम्हाला येतात. परंतु काही दिवसांनी काय होतं की त्या अकाउंटचे जे पैसे आपल्याला मिळालेले आहेत त्या अकाउंटचे पैसे परत देण्यासाठी त्यांच्याकडनं परत धमकीवाचा फोन येतात. मग ते फोन देण्यासाठी आपण आता घरी पण सांगू शकत नाही आई वडिलांना किंवा घरीच सांगायचं की बाबा मी असं प्रायव्हेट ॲपवरनं लोन घेतलेलं आहे किंवा प्रायव्हेट ॲपवरनं मी पैसे घेतले होते आणि त्या इन बिटवीन पिरियड तुमच्या अकाउंटचे तुमचे सगळे ॲक्सेस तुम्ही त्या समोरच्या माणसाला दिलेले असतात. समोरचा माणूस तुमचे फोटो किंवा तुमचे मॉर्फ केलेले फोटो तुम्हालाच पोस्ट करतात आणि तुम्हालाच पाठवतात. आता पैसे पाठवा आणि तुमची बदनामी होते किंवा मुलींना पाठवतात तुम्ही आता पैसे पाठवा आणि तुमची बदनामी होते. मग त्यावेळेला एक मुली किंवा मुलं कुठे डिप्रेशनमध्ये येतात, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कुठेतरी आपण त्यांना पैसे थोडेफार देतो किंवा काही जण फोन वगैरे बंद करतात किंवा हे करतात. सो या गोष्टी घडल्या नाहीच पाहिजे. तुम्ही तुमचे अकाउंट, तुमची पर्सनल डिटेल किंवा तुमची माहिती ही अननोन पर्सनला किंवा रँडम पर्सनला तुम्ही नाही दिली पाहिजे. जेवढी तुम्ही नाही देणार तेवढं तुम्ही यात सेफ व्हाल. जुन्या सेकंड काय की तुम्हाला प्लेसमेंटसाठी बरेच फोन येतात की प्लेसमेंट मिळावी म्हणून किंवा तुम्हाला जॉब देतो, चांगला जॉब आहे, तुम्हाला एक प्रोसेसिंग फी म्हणून तुम्हाला 1000, 2000, 5000 भरावे लागतील, प्रोसेसिंग फी भरल्यानंतर तुम्हाला जॉब मिळेल किंवा तुम्हाला प्लेसमेंट मिळेल. सो या गोष्टी पण जी कंपनी असते ती एक्झिस्टिंग नसते, त्या ठिकाणी इंटरव्ह्यू असतो, इंटरव्ह्यू दिला नसतो आणि नंतर आपल्याला काही कालांतर कळतं. व्हेकल्सचं पण बऱ्याचदा की स्वस्तात गाड्या मिळतो असले ॲडव्हर्टाईज येते किंवा कॉन्टॅक्ट ॲडव्हर्टाईज टाकतात. ते 10 लाखाची गाडी तुम्हाला 2 लाख देतात, तुम्ही पण अट्रॅक्ट होतात 2 लाख गाडीला कॉन्टॅक्ट करता. मग तो सांगतो तुम्ही आर्मी पर्सन आहे, नेव्ही पर्सन आहे, पोलीस पर्सन आहे,
आणि मग ते माझी ट्रान्सफर झालेली आहे, माझे पेपर्स म्हणजे डॉक्युमेंट्स वगैरे हे आहेत आणि माझी गाडी तुम्हाला द्यायची आहे आणि या अकाउंटला पैसे पाठवा. पण आपल्याकडे कोणीच हे कधीच क्रॉस चेक करत नाही की ज्याच्या अकाउंटला पैसे पाठवायचे आहे त्याचं नाव आणि गाडी ओनरचं नाव, ते गाडीचं नंबर हा सेम कधीच नसतो. गाडी नंबर गाडी बदलीच्या नावाने असते, पोलीसवाला जो असतो स्वतःहून डिसिप्लिन मेंटेन करतात, स्वतः त्यातून पुढे येतात आणि कुठेतरी एक आफ्टर 2 इयर्स 3 इयर्स 4 इयर्स कुठेतरी करिअर प्लॅटफॉर्मला येऊन उभं राहतात. आपल्या कॉलेजची बरीचशी जण आज खूप चांगल्या पोस्टला आहेत, अगदी सर्वसाधारण कुटुंबातील मुलं सुद्धा खूप चांगल्या पोस्टला आहेत. म्हणजे सागर मालकर किंवा संग्राम मालकर, अगदी त्यांचं खूप प्रॉब्लेम्स असताना पण त्यांनी स्ट्रगल करून आज कुठेतरी एक PSI दोघे बनलेले आहेत, मी आज API बनलेलो आहे. तर परिस्थिती हे तुमचं अपयशाचं कारण कधीच होऊ शकत नाही. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की बाबा माझी घरची परिस्थिती नाही, माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मी करिअर करू शकत नाही, माझे घरचे प्रॉब्लेम्स होते. हे सगळे तुमची अपयश लपवण्याची कारण आहे. ज्याला अभ्यास करायचा तो अगदी एक वेळ जेवण करून देखील अभ्यास करतो. आपल्याकडे काय आहे की आपल्याला ते कोणी सांगितलं जात नाही की काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे. जर तुम्ही तुमचा अभ्यास जर तुम्ही एक एक्झाम ओरिएंटेड जर केला तर तुमची लाईफ आफ्टर 3 इयर्स खूपच चांगली असेल. म्हणजे आपण मोस्टली काय करतो की ज्या वेळेला ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्यावेळेला विचार करतो की आता काय, म्हणजे पुढे करिअर काय करायचं. मग घरचे म्हणतात तू इकडे जा किंवा एखादा कोर्स कर किंवा MSc कर, MA कर, MCOM कर किंवा IBPS एक्झाम दे, बँकिंग एक्झाम द्या. ज्यांना बँकिंग एक्झाम द्यायच्या त्यांच्यासाठी देखील MPSCची आता सुरुवात करा. तुम्ही बँकिंग एक्झाम इझिली क्वालिफाय होणार. कारण कसं आहे त्या एक्झामचा जो स्टडी असतो ना तो स्टडी आपण आतापासूनच करायला चालू करतो. म्हणजे मला शाळेमध्ये सर BP वागचौरे सर होते, आता एक्सपायर सर. इंग्लिश त्यांचा विषय होता. आम्हाला 9वी 10वीला एवढं त्यांनी इंग्लिश घेतलं होतं, बेसिक ग्रामर त्यांनी एवढं आमच्याकडनं करून घेतलं होतं. आम्हाला ते शाळेत गृहपाठ करताना आपले हात दुखायचे आणि गृहपाठ नाही गेला की ते डस्टरचे पट्टे चढी मारली डस्टरने हे करायचं. सो ते खूप त्रासदायक वाटायचं आम्हाला की खूप स्ट्रिक्ट आहेत, खूप त्रास देतात, खूप अभ्यास करून घेतात. पण ज्या वेळेला मी MPSCच्या एक्झामला गेलो ना, आम्हाला इंग्लिश, मराठी आणि इंग्लिश 200 मार्काला विषय होता. त्यापैकी 70 मार्काला फक्त इंग्रजी विषय होता. तर त्या 70 मार्काच्या इंग्रजी विषयासाठी मला वेगळा अभ्यास करायची गरजच लागली नाही. का तर माझा पूर्ण अभ्यास हा ग्रामरचं बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत त्यांच्याकडनं झालं होतं आणि ते पूर्ण मला पाठ होतं. आणि पूर्ण म्हणजे म्हणतो ना आधी कॉलेज लाईफमध्ये आणि शाळेमध्ये पूर्ण शिकलो असल्यामुळे मला इंग्रजी या विषयाचा वेगळा अभ्यास करायची गरज लागली नाही. त्यावेळेला इंग्रजी विषयासाठी मुलं 7-7, 8-8 हजार रुपये देऊन क्लासेस जॉईन करायचे फक्त इंग्लिश ग्रामर या विषयासाठी. त्या ग्रामीण विषयाचा अभ्यास माझा ग्रामीण भागात ग्रामीण भागात आमच्या शिक्षकांकडनं करून घेतल्यामुळे आज मी इथे आलो. सो अभ्यास आणि तुमचं पुढचं एफर्ट्स हे तुम्ही आताच जर केलं ना तर तुम्हाला खूप तुमची लाईफ हे खूप बेटर होते. बऱ्याच जणांचं नंतर आपण करू, कॉलेज झाल्यावरती बघूया किंवा नंतर आपण काय करायचं अजून एक म्हणतो आपण हे नसतं प्रॅक्टिकली. आपण नंतर काय करायचं आपण आधीच गोल कधी डिसाईड करत नाही. आता तुम्ही जेवढे जास्त तुम्ही एफर्ट्स घ्याल किंवा जेवढं जास्त तुम्ही एक्झाम ओरिएंटेड तुम्ही स्वतःला प्रिपेअर करायला तयार कराल तेवढं तुम्हाला आफ्टर 2 इयर्स तुम्हाला खूप तुमची एक लाईफ खूप तुम्ही स्वतःमध्ये चेंज बघाल. कारण नंतर तुम्ही परत शून्यापासून सुरुवात करता. मग तुम्हाला आता जो रेग्युलर स्टडी आहे जसं की न्यूजपेपर रिडिंग म्हणा किंवा तुमचं रेग्युलर हिस्ट्री, जॉग्राफी किंवा इकॉनॉमिक्स या विषयामधले जे प्रश्न आहेत किंवा करंट अफेअरमध्ये किंवा कोण आताचा फिफा वर्ल्ड कप, आताचा फुटबॉल वर्ल्ड कप कोण जिंकलं, क्रिकेट वर्ल्ड कप कोण जिंकलं, महिला वर्ल्ड कप कोण जिंकलं, त्यामध्ये कोण सेकंड क्वालिफाय होतं, विम्बल्डन टेनिस कधी जिंकले, त्यातला आत्ताचा विनर कोण होता, लास्ट 3 वर्षापूर्वी विनर कोण होता. या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही रेग्युलर तुम्ही अभ्यासात वाचता ना हे तुम्ही स्वतः नोट डाऊन करता आणि तुम्ही स्वतः नोट डाऊन करता हे तुमच्या लक्षात राहतं की हा हे आपल्याला एक्झामला विचारलं होतं किंवा हे आपण वाचलं होतं. हे तुम्हाला कुठेतरी एक्झाम ओरिएंटेड तुम्ही रेग्युलर यूजमध्ये तुम्ही अभ्यास करता. जे शेतकऱ्याचे पोरं आहेत ते कृषीचं मासिक येतं, दर महिन्याला मासिक येतं. मासिकातले नवीन पिकं कुठली, नवीन वाहन कुठले, कुठल्या पिकाचं किती उत्पादन आहे, कुठल्या धान्याचं कुठं जास्त उत्पादन आहे स्टेटमध्ये किंवा इंडियामध्ये, हे सगळं तुम्हाला त्यातून कळतं. यातला अभ्यास तुम्ही आता जेवढा तुम्ही चांगला कराल तेवढं तुमचं करिअर प्लॅटफॉर्म चांगलं होईल. सो बेसिक गोष्ट आहे की तुम्ही अभ्यासाला एक NCC कॅडेट्सनी ॲज अ डिसिप्लिन फोर्समध्ये तुम्हाला यायचं आहे, ॲज अ पोलीस फोर्समध्ये यायचं आहे. तर तुम्ही आजपासून जर तुम्ही अभ्यासाला कुठे जोर दिली, जे झालं ते झालं, आतापर्यंत नाही गेला ठीक आहे, इथून पुढे करा. इथून पुढे तुम्ही 1 वर्ष अभ्यास करा आणि तुम्ही स्वतःमधले बदल तुम्ही स्वतः बघा.
तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्हाला स्वतःला कुठेतरी फील होईल की बाबा हां मी पहिल्यापेक्षा आता खूप एक एक्झाम ओरिएंटेड अभ्यासाला सुरुवात केली आहे. आणि माझ्यासोबतची काही काही मुलं अशी पण आहेत की ज्यांनी 10 वर्ष अभ्यास करून सुद्धा त्यांना टार्गेट अचीव नाही आहे, परंतु त्यांना तेवढा गायडन्स मिळाला नाही. त्यांनी ते मध्ये स्किप केलं, ड्रॉप केलं, गावी गेलं किंवा टू द पॉईंट त्यांना अभ्यास नाही केला. अभ्यास करताना तुम्हाला हे पण गोष्टी पण गरजेच्या आहेत की तुमचं गायडन्स, तुमचं स्टडी मटेरियल्स, तुमचे एफर्ट्स, तुमचे मेरिट्स आणि तुम्हाला एक टार्गेट ओरिएंटेड करणारा अभ्यास. किरण उकिरडे म्हणून जर तुम्ही आता मोबाईलला जर सर्च केलं, युट्यूब गुगलला जे व्हिडिओ वगैरे पण आहे, तर तो माझ्यासोबत अभ्यास करणारा विद्यार्थी होता. तो तर मला वाटते मागच्या 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी तो कुठेतरी तो PSIची एक्झाम त्यांनी क्वालिफाय केली. सो सातत्य 10 वर्ष त्यांनी केलं. 10 वर्ष अभ्यास करून, जॉब करून किंवा मध्यंतरी त्यांनी छोट्या कारखान्यामध्ये नोकरी करून तो कुठेतरी आज PSI या पोस्टला त्यांनी कुठेतरी व्यवस्थित घातलेली आहे. आम्हाला खूप वाटतं की आम्हाला कॉलेजला एक अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट असते. का तर आपल्याला कॉलेजमध्ये आपल्या शाळेचे कॉलेजचे विद्यार्थी बोलवतात. आपल्याला एक 4 वर्ष विद्यार्थ्या मुलांना एक लेक्चर द्यायला किंवा त्यांना सांगायला. हे सांगण्यामागचा उद्देश असाच की आम्ही त्याच्यातून पुढे आलेलो आहे ना, तर तुम्ही त्यातूनच आमचा कुठेतरी आदर्श घेऊन तुम्ही आम्हाला कुठेतरी फॉलो करून काहीतरी तुम्ही तुमचे टार्गेट ओरिएंटेड, करिअर ओरिएंटेड तुम्ही आता सोडवा. त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या जीवनामध्येच होणार आणि हे तुम्हाला तुमच्या समोर दिसणार. मोस्टली काय आई वडील सांगतात म्हणून आपण त्यात पडतो. आता तुम्ही स्वतःहून NCC कॅडेट्स आणि NSS कॅडेट हे स्वतःहून NCC मध्ये आलेले, व्हॉलंटरी आलेले. तुम्हाला स्वतःला कुठेतरी डिफेन्स किंवा नेव्ही, आर्मीमध्ये जायची इच्छा आहे, तर तुम्ही स्वतः आलेत ना, तुम्ही स्वतः या गोष्टींमध्ये थोडंसं एक प्रॉपर तुम्ही लक्ष द्या. ठीक. अजून तुम्हाला पोलीस खात्याबद्दल किंवा NCCच्या याच्याबद्दल काही प्रश्न किंवा काही इंटरॅक्टिव्ह काही सांगू अनुभव काही प्रश्न विचारायचे पोलीस फोर्सेस मध्ये काय काय पोस्टिंग रँकिंग काही सांगू? तुमच्या मनात काय असेल जनरल आपलं फ्रीली एकदम विचारा. ऍज अ फ्रेंड म्हणून तुम्ही विचारा. कशी एक्झाम असते, काय असते, काही सर आर्मी ऑफिसर साठी तुम्हाला CDS ची एक एक्झाम असते आणि एक रिक्रुटमेंट एक्झाम असते. ओके, जी जवान म्हणतो आपण ती एक्झाम असते. CDS च्या एक्झाम साठी तुम्हाला ते त्याची क्रायटेरिया असतो किंवा तुम्हाला GK किती मार्क्सला असतं किंवा प्रत्येक टॉपिक वाईज त्यांचे मार्क्स असतात. फिजिकल एक्सरसाइज अलॉंग विथ फिजिकल इव्हेंट्स असतात. पण पहिले तुम्हाला हे क्वालिफाय करावं लागतं रिटन आणि मग तुम्हाला फिजिकल असतात. फिजिकल पण त्यांचं खूप स्ट्रिक्टली असतं आणि त्या क्वालिफाय केल्यानंतर मेरिट्सवरती तुमचं पोस्टिंग दिलं जातं. सेम MPSCचं पण आहे. म्हणजे जसं PSIचं म्हणतात किंवा DYSPचं म्हणतात ना,